शहरातील वाशिम बायपास परिसरात एक व्यक्ती वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली। या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र अनावर, पुरवठा निरीक्षक रामेश्वर भोपाळे, योगेश सातव, राष्ट्रवाल वाहुरवाग, पोलीस कॉन्स्टेबल आणि यांच्या पथकाने हॉटेल दिल्ली दरबारच्या मागील परिसरात कारवाई केली। घटनास्थळी 2 ऑटो रिक्षा दिसून आल्या, जिथे एक व्यक्ती गॅस विकत असल्याचे आढळून आले। ते घरगुती गॅस भरताना आढळले। कारवाई दरम्यान 8 घरगुती सिलेंडर, प्रत्येकी 5 किलोग्रॅम वजनाचे 2 रिकामे सिलेंडर, 4 किलोग्रॅम मशीन, 2 वजनाचे माप आणि 2 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या। कारवाई सुरू असताना गॅस सिलेंडर घेऊन जाणारी एक ऑटो रिक्षा जवळ येत असल्याचे दिसून आले। वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकांनी छापा टाकला। 20हून अधिक सिलेंडर, वजन काटे, 3 ऑटो रिक्षा आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या। ऑटो चालकाला थांबवण्यात आले तेव्हा तो पळून गेला। त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले। गाडीतून 12 घरगुती सिलेंडर, 10 रिकामे सिलेंडर आणि 1 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली। एकूण 35 लाख किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या। वाहनांमध्ये घरगुती गॅस वापरल्याबद्दल आणि विकल्याबद्दल 2 व्यक्ती आणि एका अज्ञात प्लॉट मालकाविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली।